निखिल धारवे ना सर्वेगावचा सितारा निखिल धारवे बॅटिंग साठी स्ट्राइक वर नॉन स्ट्राइकला हे नांदगाव आहे ना नांदगाव टीम रोहित नॉन स्ट्राइकला आहे आयकॉन आहे तीन आयकॉन कोण आहे मॅच महत्वाची मॅचला सुरुवात वेळ कमी आहे मॅचेस 3 बाकी आहेत चला घाई करायची आहे पहिला बॉल स्टोक तर मोठा खेळण्याचा प्रयत्न होता बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल तिकडे 1 रन मिळेल निखिल धारवे गाव सर्वे मुरुड तालुक्यात देखील चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं येणाऱ्या कालावधीमध्ये मुरुडला ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे काशी चषक सारखी स्पर्धा देखील पाहायला मिळते आपल्याला मुरुड प्रीमियर लीग अशा विविध स्पर्धा मुरुड तालुक्यातही पाहायला मिळतात परंतु सध्या आपण रॉयल फेस्टिवल पाहतोय हिमांशु पाटील आयकॉन वर्सेस आयकॉन पाहायला मिळालं पहिल्या बॉलवर आता बॅटिंग साठी आलेले आहेत रोहित नांदगाव साठी समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय गॅप मध्ये खेळला हा बॉल जाईल सीमारेषेच्या पार 4 चौकार चौकार आलाय वेगवान चेंडू ऑन साइडला खेळलाय मिडॉनला फिल्डर आहेत आणि फेकी केली डायरेक्ट हिट नाही झाला 1 रन तिकडे मिळणार आहे धावसंख्या पुढे गेली आहे 4-4 ओव्हरच्या या महत्वपूर्ण मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रचंड चुरस पाहायला मिळते काय होणार आजच्या दिवसामध्ये सगळीकडे चर्चा 6 धावा धावफलकावर तुडील संघ इझॅक 11 तुडील एका बाजूला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते इमार 11 नांदगाव लांबून खेचला व्यावेला बॉल आणि सीमारेच्या दिशेने पाठवलाय निखिल यांनी इकडे धावा येतील 4 चौकार वर्षभराच्या आठवणी घेऊन जाऊ इकडला आवाज इकडला टाळ्या प्रेक्षक इकडले षटकार इकडले चौकार वर्षभर लक्षात राहतात हो अंदाज घेतला बॉलचा सोडून दिला निखिल यांनी व्हाईट बॉल घोषित केला जातोय धावसंख्या पुन्हा पुढे जाईल 11 धावा धावफलकावर 4 ओव्हरची मॅच आहे जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत एका टीमला करायच्या आहेत एका टीमला वाचवायच्या आहेत प्रेक्षकांची गर्दी आता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे समोरचा टेकडी देखील प्रेक्षकांनी भरली आहे पाठीमागील रस्ता पॅक झाला फुल हो इकडे चांगला बॉल पाहायला मिळाला हिमांशु देखील चांगली गोलंदाजी करतात आणि त्याच्यासाठी भिवंडीच्या आलिमगड गावातून दाखल झालेले आहेत इकडे बोर्ली पंचतनी या गावामध्ये पुढल्या वर्षीची स्पर्धा आताच अनाउन्समेंट झाली आहे म्हणजे 27वे पर्व सुद्धा घोषित झालंय आणि इकडे सगळ्यांना वेध लागलेले आहेत या स्पर्धेचे यावर्षी 26वे पर्व चॅम्पियन कोण होणार 2 सेमी 1 फायनल केवळ 3 मॅच उरलेले आहेत फुल टॉस टायमिंग नाही करू शकले शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जाईल तिकडे अडवला जाईल 1 रन मिळेल बघता बघता पहिली ओव्हर संपली आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 12 बिनबाद 12 माझ्या बरोबर हरीश दिगीकर सर आहेत हरीश सर पहिली ओव्हर 12 काय म्हणाल या स्टार्ट विषयी 12 धावा चांगल्या ते विकेट गेल्याने एक महत्वाचं राहील नांदगाव संघाकडे पण गोलंदाजी जर आतापर्यंत आपण पाहिली तर तुडीलनी कमालीची गोलंदाजी केली पहिले प्रमुख 3 गोलंदाज ज्याने इम्पॅक्ट केलाय सुहास पवारने मागचा मॅच तर काय गोलंदाजी केली तिथून तर खऱ्या अर्थाने मॅचला कलाटणी मिळाली टर्निंग पॉइंट ठरला तो सुहास पवार पुन्हा एकदा मैदानात दाखल चर्चा सर्व दूरपर्यंत या स्पर्धेची पाहायला मिळते आपल्याला काय होणार आणि कोण जिंकणार प्रेक्षकांची गर्दी अगदी लहान मुले मोठ्या प्रमाणावर येत आहेत आज मॅच पाहायला आले ते एक दिवस या मैदानात खेळतील त्यांचं स्वप्न हेच असणार आहे एकदा तरी आम्हाला या मैदानात जाऊन खेळायचंय रॉयल फेस्टिवल खेळायची आहे कित्येकांनी स्पर्धा खेळली आहे आज बरेच ते भारताच्या बाहेर आहेत
परंतु तिकडनं सुद्धा त्यांना असं वाटतं की आम्ही सुद्धा मैदानात खेळतोय. आमचे हरीश सर सुद्धा खेळलेले ती स्पर्धा. बॉल थोडासा पुढे होता, समोरच्या दिशेने खेळला जातोय. एक धाव तिकडे मिळेल. सलमानजी चोगले यांच्याकडून 1000ची धनराशी या रॉयल फेस्टिवल साठी आली आहे. त्याचबरोबरने हसन गराडे यांच्याकडून 5000 रुपयाची धनराशी आली आहे. लांबून खेचण्याचा प्रयत्न होता, टायमिंग नाही झालाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत, पकडतायत कॅच. डीजे एक मिनिट थांबा. काही आपण जे धनराशी आल्यात, मतीनजी सोंडे यांच्याकडून 3000 रुपयाची धनराशी रॉयल फेस्टिवल साठी आलेली आहे. इर्शाद पांगारकर यांच्याकडून 3000 रुपयाची धनराशी रॉयल स्पोर्ट्स साठी आलेली आहे. मुद्दस्सीर जोंबरकर साहेब यांच्याकडून 1500 रुपयाची धनराशी या स्पर्धेसाठी आलेली आहे. सलमानजी उंडरे यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची धनराशी आलेली आहे. त्याचबरोबरीने मोहम्मद अली उंडरे यांच्याकडून 4500 रुपयाची धनराशी रॉयल्स साठी आलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज आहे त्यांच्याकडून. त्याचबरोबरीने फैजान हसवारे यांच्याकडून 3000 रुपयाची धनराशी स्पर्धेसाठी आलेली आहे. साकिब चौगले यांच्याकडून 2000 रुपयाची धनराशी स्पर्धेसाठी आलेली आहे. आणि त्याचबरोबरीने मन्नान बर्डे यांच्याकडून 2000 रुपयाची धनराशी आलेली आहे. त्याचबरोबरीने मुज्जम दयानजी यांच्याकडून 2000 रुपयाची धनराशी रॉयल स्पोर्ट्स साठी आलेली आहे. नवीजी गराडे यांच्याकडून 5000 रुपयाची धनराशी आलेली आहे रॉयल साठी. मिलिंद तटकरे यांच्याकडून बॉल बॉक्स 5000 रुपयाची धनराशी आलेली आहे. साजिद दाभिलकर यांच्याकडून 5000 रुपयाची धनराशी आलेली आहे. सेकंड ची ट्रॉफी त्यांच्याकडून आहे. त्याचबरोबरीने जय दष्टीकर यांच्याकडून 3000 रुपयाची धनराशी आलेली आहे. लाला जोशी यांच्याकडून 5000 रुपयाची धनराशी स्पर्धेसाठी आली आहे. हो, टप्पा पडतोय. बॉल थोडासा टर्निंग होताना पाहिला मिळाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये मुस्तकीम दाखल झालेत. अझर शेख यांच्याकडून 3000ची धनराशी आली आहे. मारुफ काजी यांच्याकडून 5000 रुपयाची धनराशी आली आहे. या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहोत. मुस्तकीम गेल्या वर्षी काय राहिले त्यांच्यासाठी. बॉल फटका फसलाय, बॉल हवेत पाहिला मिळतोय. सुहास पवार ओ डायरेक्ट हिट केलाय. आणि जरी कॅच सुटली असेल ते उणीव थ्रो करून भरून काढली आहे का, तिसरी पंच ठरवतील. थर्ड अंपायर ठरवतील. यस, तिसरे पंच ठरवतील. आज आउट आहे. यस, चांगला थ्रो पाहिला मिळाला आणि थोडीशी खुश असतील आता वासिक. एक सोपा जल सुटला खरा, परंतु डायरेक्ट हिट देखील केलं. आज महबूबाईंची थोडीशी उणीव आम्हाला जाणवते, नाहीतर ही पारितोषिकाची अनाउन्समेंट वगैरे नॉर्मली महबूबाईच करायचे. या स्पर्धेचं सगळे एक एक घटक आहेत. छोट्यातला छोटा घटक ज्यांनी या स्पर्धेला यशस्वी केलं. आज 26वे वर्ष आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. कोण बॅटर? उमेर मुस्तकीम माघारी परत आहेत, परंतु निखिल मैदानात आहेत, त्यामुळे निखिलवर सगळ्यांच्या नजर आहेत. सुहास पवारची फिरकी. 13 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. लांबून फिरवण्याचा प्रयत्न, फटका खेळलाय, तो फसलाय, फिल्डर दूर राहिले आणि प्रेक्षकांनी कॅच पकडली आहे. वाह, प्रेक्षकही खुश होतील. एक चाचा आहेत तिकडे. चाचा तर म्हणजे त्यांच्या काळातले खूप चांगले खेळाडू असतील. दोन धावांनी धावसंख्या पुढे जाते. निखिलला आता खेळावं लागेल. ही टीम पहिल्या दिवशी सेमीफायनलला पोहोचली, त्याच वेळेला चर्चा झाली, अरे नांदगाव काय खेळले यार, तर आज दाखवावं लागेल आम्ही सेमीला का आलोय. आणि निखिलकडे ती क्षमता आहे, निखिलला ते दाखवावं लागेल. इकडे इकडे फटका खेळला, लांबून खेचायचा प्रयत्न राहिला. 4 फिल्डर तिकडे आले, परंतु बॉल त्यांच्या मध्ये पडला. एक धाव घेतली, दुसरीचा कॉल. 2 रन कंप्लीट. निखिल धारवे. हुसेन मेमन यांच्याकडून सुद्धा 5000 रुपयाची धनराशी रॉयल स्पोर्ट्स साठी आलेली आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. ओव्हर संपल्या 2 आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 17. थोडीशी नियंत्रित आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये 2 असे बॅटर आहेत या धावसंख्येला वाढू शकतात. निखिल दारवे
आणि जोडीला असणारे उमेर यांना बॅटिंग करावी लागेल. वसीम बादलकर 25 स्पोर्ट्स यांच्याकडून एक बॅट मॅन ऑफ द सिरीज साठी इकडे आलेली आहे. आम्ही आभारी आहोत रॉयल स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष नाझीम गराडे साहेब, त्याचबरोबरीने सेक्रेटरी रॉयल स्पोर्ट्स क्लब अखलाक उल्डे साहेब, बोरली पंचायतन मुस्लिम जमात सदर मनसूरभाई गोरे, त्याचबरोबरीने सोहेलजी मदगरी कॅप्टन, जुनेदजी फकीर वाईस कॅप्टन रॉयल स्पोर्ट्सचे, आणि नसरुल्ला उंडरे रॉयल स्पोर्ट्सचे फाउंडर मेंबर, या सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत. तवेत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वाशिक शेख. हा बॉल पुल करायचा प्रयत्न होता परंतु हा फटका फसलाय, विकेट आलेली आहे, धक्का बसलाय, आणखीन एक खेळाडू बाद. कामरान गेलेले आहेत, कुणाला तर ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे, दावा करावा लागतील. निखिलकडे टॅलेंट आहे आज ते दाखवावं लागेल. कमी गतीचा बॉल प्रभावित झाले, शेवटच्या क्षणी एक अधुऱ्या मनाने स्ट्रोक खेळला परंतु एक रन तिकडे मिळेल. धावसंख्या पुन्हा इकडे पुढे गेलेली आहे, 19 झालेली आहे. ओव्हर नंबर 3, षटकार चौकाराची वाट तर अख्खं नांदगाव पाहत आहे, येतील का? मजा येते ज्यावेळेला रॉयलला येतो, मजा येते ज्यावेळेला इकडे क्रिकेट पाहतो. या संपूर्ण परिसरातील स्पर्धा क्रिकेट यांची एक वेगळी मजा आहे. म्हणजे या स्पर्धेची एक वेगळी खासियत आहे. खासदार तटकरे साहेब चषक घोषित झालेली आहे. पूर्वी कोपरा ग्रुप, टायगर ग्रुप किंवा कुडकी बिग बॅश याही स्पर्धा चर्चेत असतात. फटका खेळला कव्हर्सला, तिकडे आहेत फिल्डर, कामराला माघारी परतावं लागेल. हे आहे रॉयल फेस्टिवल आणि 26वे वर्ष. विकेट आली आहे. क्रिकेट के सामने विकेट आली आहे. निशिकांत कर्णेकर रोडगावचे खेळाडू रोहा तालुक्यातील ॲज आयकॉन म्हणून मैदानात उतरलेत. दावा करायचे आहेत,
नांदगावची टीम थोडीशी संकटात आहे, फाईट करावी लागेल, किमान 41 धावसंख्येपर्यंत तरी जावं लागेल आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न करण्यासाठी निशिकांत कर्णेकर फ्रॉम रोट रोहा मैदानात दाखल झाले. समोर वाशिक शेख. हा बॉल थोडासा लांब टाकलाय, तिकडनं थोडासा कट केलाय, यष्टीरक्षकाकडे पाठवलाय, डॉट बॉल येतोय. पुण्याच्या कॅम्प परिसरातील गोळीबार मैदानातून क्रिकेटचा प्रवास सुरू झाला या वाशिक शेख यांचा आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रभर ख्याती वाशिक शेख या नामवंत अष्टपैलू खेळाडूंची देखील पाहायला मिळते. हा बॉल थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न, बॅट थोडीशी हातात फिरली होती, बॉल मिड विकेटला 1 रन मिळेल. तुडीतली टीम चांगली कामगिरी करते, धावसंख्या 1 ने पुढे जाते. अगदी चांगली गोलंदाजी, ही ओव्हर चांगली राहिली आणि 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या 20 धावा धाव फलकावर. इझॅक 11 तुडील वर्सेस इमारा 11 नांदगाव. त्याचबरोबर रॉयल फेस्टिवल साठी सोहेल नाडकर 5,000 रुपयाची धनराशी आली आहे. मुदस्सर असवारी यांच्याकडून 3,000 रुपयाची धनराशी आली आहे. इंतकाब असवारी यांच्याकडून 3,000 रुपयाची धनराशी. मोहम्मद हुसेन अंतुले यांच्याकडून 5,000 रुपयाची धनराशी आणि सोहेल फकीर यांच्याकडून 5,000 रुपयाची धनराशी रॉयल फेस्टिवल साठी आलेली आहे. आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार. शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंगसाठी येत आहेत अम्मार. पाहूया अम्मारला चांगली, मागील मॅच मध्ये अम्मारने चांगली बॉलिंग केली होती, परंतु निशिकांत आणि निखिल आता हे 6 बॉल आहेत, आता नाहीतर मग 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल नांदगावला, कारण नांदगावने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. सेमीफायनलला जाऊन नांदगावकरांना इकडेही फाईट करावी लागणार आहे. निशिकांत कर्णेकर पहिल्या बॉलवर स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही पाहायला मिळालं आणि निशिकांत यांना माघारी परतावं लागतंय. विकेट आली आहे. मैदानी रंगले पोरगी पंचतनगा. आफान गेलेले आहेत निखिल यांच्या जोडीला. निशिकांत माघारी परत आहे, टीमला करायची आहे धावसंख्या, त्याच्यासाठीचं स्ट्रगल सुरू आहे. अम्मारने पहिल्याच बॉलला विकेट घेतली आहे. निखिलने स्ट्रोक तर चांगला खेळला होता निशिने, परंतु लांबचा रेंज सिलेक्ट झाला. चला टॉस साठी मसळा आणि अलिबाग, फरमाईश 11 अलिबाग आणि उमर 11 मसळा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. फरमाईश अलिबाग कॅप्टन, या मसळ्याचे कॅप्टन आलेले आहेत. बॅट फिरवली अगदी वेगात, तिकडे फिल्डर आहेत. हो, काय कॅच घेतली आहे, मुसद्दीक होते, जबरदस्त हवेत सूर मारला आणि कॅच घेतली मुसद्दीक यांनी. वाह, कॅच घेतली मुसद्दीकने आणि कॅचेस विन द मॅचेस त्यासाठी म्हटलं जातं. एक चांगली कॅच घेतली गेली आहे. तवेत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने रन करायचे, दावा पाहिजे. निखिलला स्ट्राईक कधी मिळणार हाही प्रश्न आहे. चांगला बॉल ढकललाय समोरच्या दिशेने, एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. काही बॉल अजूनही बाकी आहेत. निखिल दारवे मैदानाच्या आतमध्ये आहेत. 21 रन झालेले आहेत. काही मैदानाच्या बाहेर जावे लागतील आणि जर गेले तर मॅच मध्ये टीम येऊ शकते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी नेहमीप्रमाणे आता रॉयलचं हे मैदान प्रेक्षकांनी फुलून गेलंय. टेकडी भरायला लागली आहे. पाठीमागचा रस्ता फुल पॅक.
हो, पाठीमागे बॉल मार्गस्थ होईल. तिकडे आहे नो बॉल. चला, बॅटला लागून गेला तर पुन्हा एकदा पाठीमागेच बॉल मार्ग. सर, पाठीमागे या अगोदरच्या बॉलवर किती रन होते? यस, फक्त नोचाच होता. हा, आणि आता स्ट्राईक चेंज होते. काही महत्वाचे बॉल बाकी आहेत. एखादा मोठा फटका येईल का? 23 रन झालेले आहेत. 23 रन झालेले आहेत. पुढल्या दोन्ही टीम टॉस साठी या लवकर. फटका खेळलाय, परंतु हा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. तुडीलच्या टीमचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. हा, रस्त्यावर पार्किंग कोणी करू नका. वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. सभी से विनती है, रोड पर गाड़ी पार्क मत कीजिए प्लीज. आणि दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस आता इकडे होईल. 23 झालेले आहेत. मसळा अलिबाग. यानंतर आणखीन एक मोठी मॅच. शुभम जाधव विरुद्ध पंकज जाधव. दोन जाधवांची लढाई पाहायला मिळेल यानंतर. माफ करा. मसळा यानंतर नदीम धायरेकर. यस, तर मसळा टीम खेळेल अलिबागच्या विरुद्ध. चला, मसळा सेमीला आहे अलिबागच्या विरुद्ध. यानंतर जबरदस्त मॅच पाहायला मिळणार. आणखीन एक हाय व्होल्टेज मॅच आपल्या सोबतीला येईल. नदीम दारेकर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. फुल टॉस. गरज होती मोठ्या फटक्याची. 30 मात्र या बॉलवर पूर्ण केली गेलेली आहे. वा, हा षटकार खूप महत्वाचा असेल. 29 रन झाले. आणि फरमाईश 11 अलिबाग. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी यायचं आहे. मसळ्याचे कॅप्टन आलेले आहेत आणि माझ्या मते कॅप्टन या ठिकाणी पार्थ आलेले आहेत. येस, चेक. अलिबागचे कॅप्टन आलेले आहेत. हॅलो. येस मित्रांनो, रॉयल फेस्टिवलचा आजचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील यानंतरचा होणारा सामना फरमाईश हॉटेल 11 अलिबाग विपक्ष उमर 11 मशला. माजिद भाई अकलेकर यांचा संघ. फरमाईश 11 अलिबाग. चला, कर्णधार पार्थ आणि उमर 11 मसला संघाचे कर्णधार इर्शाद भाई धायरेकर. मसला संघाला विनंती आहे, आपला कर्णधार चला या. सन्माननीय इंतिखाब हसवारे यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. मी सन्माननीय इंतिखाब यांना विनंती करतोय, सर या, आपण आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. सेमीफायनलचा दुसरा सामना असेल फरमाईश 11 अलिबाग माजिद भाई अकलेकर यांचा संघ आणि उमर 11 मशला. सन्माननीय उमेर भाई हल्डे जे कुवेत मध्ये आहेत आणि त्यांचा हा संघ इथे खेळतोय. कोणाचा कॉल असेल? येस, इर्शाद यांचा असेल कॉल. टेल्स इज कॉल अँड इट्स हेल. पार्थ, निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. पार्थ, अजून आपल्याकडे थोडासा वेळ आहे. फक्त एक प्रश्न. हा मंच, ही स्पर्धा
रॉयल स्पोर्ट्स बोर्ली यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे 26 वर्ष रॉयल फेस्टिवल इथे आयोजित केलं जात आहे. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? नक्की सर, स्पर्धा खूप चांगली आहे. तुम्हाला तर माहिती आहे अलिबागला किती टुर्नामेंट चालू आहेत, पण ती सोडून आम्ही इकडे खेळायला येतो. सो एक दरवर्षी खेळायला नाही, ते जिंकायला येतो आम्ही. ॲक्च्युली 2 वर्ष हारतोय मागचे, त्याच्या आधी जिंकलो होतो. यावर्षी पुन्हा एकदा जिंकण्याचा प्रयत्न असेल. प्रेक्षक खूप आहेत, सपोर्ट खूप आहे. पंकज जाधव आमच्याकडे आहे, त्याचं नाव सुद्धा खूप आहे, त्याच्यामुळे प्रेक्षकांना सपोर्ट सुद्धा मिळतो. त्याचा फायदा उचलू, नक्कीच जिंकून जाऊ. यस, विश यू ऑल द बेस्ट. आणि और इरशाद हारेकर, आप तो सीनियर खिलाड़ी है, बहुत ज्यादा एक्सपीरियंस है, बहुत साल आपने यहाँ पे खेला है. ये विकेट किस तरह से खिलती है, ये विकेट किसको सपोर्ट करती है, इसका पूरा अंदाजा आपको होगा. हेलो हेलो चेक.
सन्माननीय मुजाहिद टाके यांना विनंती आहे, मुजाहिद भाई, कारण एक समीक्षक, क्रिकेटचा नितांत आदर करणारा, क्रिकेटवरती मनपूर्वक प्रेम करणारा एक प्रेक्षक म्हणू की समीक्षक म्हणू, सन्माननीय इंतखाब हसवारे यांचं आपण स्वागत करणार आहोत. सर, आपण इथे आलात त्याबद्दल आपले अगदी मनपूर्वक स्वागत आणि आभार. एक महान खेळाडू ज्यांच्या नावावरती आपलं नाव मला वाटतं आई वडिलांनी ठेवलं असेल, इंतखाब, आणि त्यांचा इथे होतोय विशेष सन्मान रॉयल फेस्टिवल मध्ये. मुजाहिद टाके, आपण कुठेही असाल तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपला इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. मुजाहिद टाके शिग्रा गावचा हा रहिवासी, मुरुड तालुक्यातील हा रहिवासी, परंतु जिथे कुठे सामने असतात तेव्हा अगदी आवर्जून ते सामने पाहत असतो आणि आपल्या संघाला जबरदस्त त्याचा पाठिंबा असतो. असा एक प्रेक्षक, एक समीक्षक, आणि ज्याच्या शरीरामध्ये, ज्याच्या नसानसांमध्ये हे क्रिकेट वाहतंय असा मुजाहिद टाके. मुजाहिद टाके, चला या लवकरात लवकर. येस, मुजाहिद आलेले आहेत. फरमाईश हॉटेलचे मालक सन्माननीय माजिद भाई अकलेकर यांनी हा सन्मान मुजाहिद टाके यांना देऊ केलेला आहे. वेलकम मुजाहिद, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मुजाहिद साठी, कारण मी मगाशीच म्हटलं की क्रिकेट हे त्याच्या फक्त शरीरात नाहीये, मनात नाहीये, डोक्यामध्ये नाहीये, तर नसा नसामध्ये जणू काही रक्त बनून वाहत आहे की काय, असा एक लाडका प्रेक्षक आणि समीक्षक मुजाहिद टाके. मुजाहिद टाके यांचा होतोय इथे विशेष सन्मान. येस, माजिद भाई अकलेकर यांच्या शुभ हस्ते मुजाहिद टाके यांचा होतोय इथे विशेष सन्मान. शोएब पंगारकर हे सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात, त्यांचा सन्मान करत असताना. धन्यवाद मुजाहिद. और कौन है? चल ठीक है, मैं ही जाता हूँ. वाह वाह, सिक्स एक. हो, दोन क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चौकार, वन बाउंड, 4 धाबा. एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा झाल्या, 30 धावांचं लक्ष होतं. सुहास पवार, जबरदस्त फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला, षटकार. वासिक शेख यांच्या बॅटमधला दुसरा चौकार, एक षटकारही त्यांनी मारलाय. आज सकाळपासून वासिक शेख कमालीचे केलेत. निखिल दारवे हरिबस खेळण्याचा प्रयत्न, पकबादीसाठी जोरदार अपील. निर्धाव चेंडू.
23 धावा, 7 धावांची अजूनही गरज. इझॅक क्रिकेट क्लब तुडील साठी डॉट बॉल. 2 बॉल चांगले हाताळले निखिलने. षटकाची सांगता 2 षटकानंतर 23 धावा. मस्त गेम. पहिलं षटक हाताळलं, दुसरं षटक निखिल, तिसऱ्या षटकासाठी निशी, रोट रोहा. हा नांदगाव मध्ये नदीम सुद्धा दाखल झाले होते, पण धावा कमी झाल्या, त्यामुळे ती शेवटच्या षटकात नदीम येतील का. 30 धावांचं लक्ष. आज पद कलबसकरची अनुपस्थिती नक्कीच नांदगाव संघाला उणीव जाणवते. ती फौजची काल पहिल्या दिवशी कमालीचा खेळ केला होता. निशी सुहास यांच्या हाडी फटका बसलाय. क्षेत्ररक्षक काय चेंडूच्या खाली चूक करणार नाहीत. सुहास पवार बाद. 7 धावाच पाहिजेत. 11 चेंडू अजूनही 7 धावा पाहिजेत. इझॅक क्रिकेट क्लब तुडील काय खेळलाय आजच्या दिवसात. एक मॅच मोसेने जिंकून दिली. वार्षिक शिक्त प्रत्येक मॅच मध्ये खेळता. सुहास पवारची गोलंदाजी लक्ष केंद्रित करणारा खेळ राहिलाय सुहास पवारचा. बॅटिंगलाही हात आजमावले सुहासनी. सुहास पवार यांना अनुभव आहे या मैदानात. स्पर्धेचा रॉयल फेस्टिवलचा काही वर्ष स्पर्धेसाठी ते येत आहेत. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होते. दिघीसाठी सुद्धा चूक चांगला खेळ केला होता. 2017 मध्ये चॅम्पियन सुद्धा ठरला होता संघ. त्यावेळेस खूप चांगलं क्रिकेट सुहास पवार यांनी खेळलं होतं. मोहसिन मागची मॅच खूप चांगली खेळलेत मोहसिन. तेव्हा आयकॉन 3 आणि बाकीच्या खेळाडूंना मेहनत करणे गरजेचे. त्या जेव्हा अडचणीत हा संघ त्यावेळेस मोहसिननी चांगल्या धावा केल्या तुडीलसाठी. आता विजयासाठी 7 धावांची गरज. निशी हा आले मोहसिन. मारलाय फटका पण गोशांकित क्षेत्रात 2 धावा. 25 5 धावांची गरज. पंचवीस धावा. चांगला बॉल डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. निशी सगळ्या पब्लिकच्या मनात आहे पुढची मॅच कधी सुरू होईल. कारण सेमी फायनल 2 महेश 11 अलिबाग उमर 11 वासळा. सर्व प्रेक्षक त्या मॅचच्या प्रतीक्षेत. मोहसिन सामना विन केलाय षटकारांनी. फायनल मध्ये दाखल पहिला संघ रॉयल फेस्टिवल 2025 चा इझॅक क्रिकेट क्लब तुडील.